जे डीडीपीला प्रॉब्लेम झाला सांगितला ते जेलमध्ये गेले, काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि जेलमध्ये जाण्याचं कारण काय की चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आरक्षित जागेवरती 41 बिल्डिंग झाल्या, त्या पाडल्या कोर्टाच्या आदेशाने पडल्या, त्यामुळे जेलमध्ये गेले. आणि अशा लोकांना जर डीपी बनवायला देणार असाल तर वसई भविष्य काय राहील साहेब? त्यामुळे वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले अधिकारी तिथे दिले पाहिजेत. जसं आयएस डायरेक्ट प्रमोट आयएस डायरेक्ट आयएस अधिकारी दिले पाहिजेत. आणि डीडीपीचे सगळे टेम्पररी प्रभारी चाललाय ते बंद केलं पाहिजे कुठेतरी. सांगितलं ना मंत्री महोदयांनी का? आणि बैठक मॅडम तातडीने लावा ही विनंती राहील. अध्यक्ष महोदय, योगेश सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहे. मंत्री महोदयांनी समर्पक उतरले, बैठकी लावतो म्हणून सांगितलं आणि अधिकारी नेमण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. दोन्ही सांगितलेलं आहे. चला, हा बोला. तरी एक लक्षवेधी झाली तरी